नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एवढीशी मुंगी सुद्धा तिच्या दृष्टीने वारुळा एवढं वाटणारं तिचं घरटं म्हणजे वारूळ बांधत असते. मग आपण तर माणूस आहोत. लॉकडाऊन असेल किंवा इतर कोणती परिस्थिती असेल, आपण अभ्यास तर नक्कीच करू शकतो ना. आणि तुमचा अभ्यास सोपा करण्यासाठी तुमचा सहाय्यक आणि तुमचा मदतनीस ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी यामध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब 2018चे अर्थशास्त्र या विषयाचे 15 प्रश्न घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण आयोगाने जे 15 प्रश्न विचारलेले होते 2018च्या पेपरमध्ये, त्या 15 प्रश्नांचं आपण अगदी डिटेलमध्ये डीपमध्ये जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण पाहणार आहोत. आणि येणाऱ्या एक्झाममध्ये इकॉनॉमिक्सवरती कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात किंवा मागील प्रश्नांचा आपल्याला नक्की काय उपयोग होऊ शकतो हेही आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. रोज रात्री 9 वाजता मी म्हणजे सुप्रिया मॅम तुमच्यासोबत लाईव्ह असतात. सो रोज रात्री 9 वाजता ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलवरती ऑनलाईन यायला विसरायचं नाही. ओके. सो 9 वाजता आपण डेली ही जी लेक्चर सिरीज आहे ती कंटिन्यू करत आहोत. आय होप आजच्या लेक्चरला सगळेजण प्रेझेंट आहेत. प्रेझेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपली प्रेझेंटी द्या. ओके. तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, 1950 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा कोणती प्रवृत्ती दर्शवतो? ऑप्शन आहेत स्थिर, 2 घटती, 3 वाढती आणि 4 तटस्थ. आता हा जो प्रश्न आहे तो GDPशी रिलेटेड आपण म्हणू शकतो. तर याच्यामध्ये शेती क्षेत्राचा वाटा, आणि हा प्रश्न जो आहे म्हणजे शेती क्षेत्राचा वाटा असेल किंवा सेवा क्षेत्र असेल किंवा उद्योग क्षेत्र असेल, तर असे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. सो पाठीमागचे प्रश्न जेव्हा आपण पाहत असतो त्यावेळेला आत्ता आपल्याला त्याच्यावरती कसा प्रश्न बनू शकतो या दृष्टीने आपण झालेले प्रश्न पाहायचे असतात. म्हणजे जो प्रश्न येऊन गेला तो फार रेअरली म्हणजे क्वचित एखाद्या वेळेलाच तो जसाच्या तसा रिपीट होतो. मात्र काही प्रश्न असे असतात की ज्या प्रश्नांच्या आजूबाजूची जी माहिती आपण पाहतो तर तीच माहिती आपल्याला नेक्स्ट इयर क्वेश्चनमध्ये विचारलेली असते. त्यामुळे आपल्याला हे थोडंसं डिटेलमध्ये करायचं आहे. मग आता 1950-51 आणि 2013-14 असा स्पेसिफिक एक कालावधी त्यांनी दिलेला आहे. आणि त्या कालावधीमध्ये आपला जो GDP आहे किंवा एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादन जे आहे त्याच्यामध्ये शेती या क्षेत्राचा वाटा त्याची कशी प्रवृत्ती दर्शवतो, म्हणजे तो वाटा वाढत आहे, कमी होत आहे की स्थिर आहे, या प्रकारचा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, घटती प्रवृत्ती दर्शवित आहे. आता ते कसं ते आपण पाहूया. इथे तुम्हाला 1950-51 पासून ते 2013-14 या वर्षापर्यंत कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र यांचा हिस्सा दिसत असेल पर्सेंटेजमध्ये. सो जर आपण स्पेसिफिकली कृषी क्षेत्राच्या बाबतीत पाहिलं तर 1950-51ला कृषी क्षेत्राचा जो GDP मध्ये वाटा होता तो 53.1% होता. म्हणजे निम्म्यापेक्षाही जास्त हा कृषी क्षेत्राचा वाटा होता GDP मध्ये. त्यानंतर 1960-61ला मात्र तो थोडा कमी झाला, 48.7. आणि तिथून पुढे जर तुम्ही पाहत आला तर 2013-14 पर्यंत तो सलग कमी होत आलेला आहे, म्हणजे घटत आलेला आहे, म्हणजे ज्याला आपण घटती प्रवृत्ती दर्शवतो असं म्हणू शकतो. याचबरोबर जर आपण उद्योग क्षेत्राचं पाहिलं तर उद्योग क्षेत्रामध्ये सुरुवातीला 16.6% होता, नंतर 20, नंतर 24, 25 म्हणजे थोडासा वाढताना आपल्याला दिसतो. आणि शेवटी 28, 27, 26 म्हणजे इथे तो थोडाफार स्थिर झालेला आपल्याला आढळतो. म्हणजे उद्योग क्षेत्राचा जो सध्याचा वाटा आहे GDP मध्ये तर तो थोडाफार स्थिरावलेला आपल्याला आढळून येतो. मात्र जर आपण सेवा क्षेत्राचा विचार केला तर सेवा क्षेत्राचा 1950-51 जो GDP मध्ये वाटा होता तो 30.3% होता. आणि नंतर जर आपण 13-14 पर्यंत आलो तर तो कंटिन्युअसली आपल्याला वाढताना दिसत आहे आणि सध्या तो 58.79% म्हणजे 2013-14ला 58.79% एवढा आहे. आता याच्यावरती प्रश्न कसा येऊ शकतो? आता ही जी कॉन्सेप्ट आहे ती पहिल्यांदा समजून घ्या. डाटा तर तुम्हाला कोणत्याही बुकमध्ये मिळेल, म्हणजे हे जे मी तुम्हाला स्लाइड दाखवते हे आकडे तुम्ही वाचलेली असतील, पण हे लक्षात कसे ठेवायचे थोडक्यात लक्षात घ्या. 1950-51 म्हणजे आपला देश नुकताच स्वतंत्र झाला होता. त्यावेळेला आपल्या देशातली खूप मोठी लोकसंख्या फक्त म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती शेतीवरती अवलंबून होते. उद्योगधंद्यांचा तेवढा विकास झालेला नव्हता, सेवा क्षेत्राचा तेवढा विकास झालेला नव्हता. त्यामुळे काय झालं, 1950-51ला GDP मध्ये ऑब्व्हियसली जास्त वाटा कशाचा असणार, कृषी क्षेत्राचा असणार. तिथून पुढे आपण थोडे थोडे डेव्हलप होत गेलो, बरोबर. मग जसा जसा विकास होत जाईल तसे तसे
उद्योग क्षेत्र जे आहे त्याचा विस्तार वाढतो. त्याचबरोबर सेवा क्षेत्र म्हणजे बऱ्याचशा नवीन सेवांचाही पुढे याच्यामध्ये समावेश होत जातो. म्हणजे सध्याच्या युगामध्ये जर आपण पाहिलं तर इंटरनेट ही एक सेवा आहे. ओके. तर आता ही इंटरनेट सर्व्हिस जी आहे ती 1950-51च्या कालावधीमध्ये होती का? किंवा तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये होती का? या गोष्टी ज्या आहेत तर त्या अभ्यासताना खूप महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी. ओके. सो या ज्या सेवा आहेत म्हणजे जर आता तुम्ही सध्या पाहिलं तर बरेचसे गोष्टी ज्या आहेत त्या आपण ऑनलाईन मागवू शकतो. ओके. म्हणजे डिलिव्हरी सर्व्हिसेस आपल्याला अगदी घरापर्यंत वस्तू मिळतात. मग ते त्यावेळेला होतं का? म्हणजे मागचा काळ पाहिला तर नाही. त्यामुळे आणि बराचसा जो भाग आहे बरेचसे जे नागरिक आहेत ते काय करतात तर शेती क्षेत्राकडे न वळता ते उद्योग किंवा सेवा क्षेत्राकडे वळत आहेत. म्हणजे अगदी आपलं स्वतःचं जरी वैयक्तिक आपण उदाहरण घेतलं, तरी आपण शेतीला तेवढा प्रेफरन्स देत नाही, जेवढा आपण एखादा व्यवसाय किंवा सेवा म्हणजे एखादी सर्व्हिस करण्यासाठी आपण देतो. सो ज्याप्रमाणे लोकसंख्या ज्या भागाकडे वळतीये, म्हणजे ॲक्चुअली कृषी क्षेत्रामध्ये लोकसंख्येचा जरी मोठ्या प्रमाणावरती वाटा जरी काम करत असेल, तरी सुद्धा जी-डी-पी मधला वाटा मात्र कृषी क्षेत्राचा घटत आलेला आहे. उद्योग क्षेत्राचा बऱ्यापैकी स्थिर आहे. मात्र सेवा क्षेत्र जे आहे त्याचा वाढत आहे. सो आत्ताची मी 3 विधानं सांगितली तुम्हाला. कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र यांचा जी-डी-पी मधील सध्याचा वाटा कसा आहे याबाबत. तर या 3 विधानांवरती आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो. जसं कृषी क्षेत्राचं ऑलरेडी विचारलेलं आहे. सेम तसाच क्वेश्चन उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या बाबतीत येऊ शकतो किंवा ही तिन्ही विधानं ॲट अ टाइम आयोग तुम्हाला मल्टी लाईनर क्वेश्चनमध्ये 3 विधानं टाकून कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चूक आहे असा प्रश्न विचारू शकतो. सो लक्षात ठेवा कृषी क्षेत्राचा जो वाटा आहे जी-डी-पी मधील तो घटत आहे. उद्योग क्षेत्राचा बऱ्यापैकी स्थिरावलेला आहे आणि सेवा क्षेत्राचा वाढत आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. आता हा प्रश्न वाचताना खूप काळजीपूर्वक एक एक शब्द तुम्ही समजून घेऊन वाचला पाहिजे. कारण जर जनरली असा प्रश्न बघितला तर आपल्याला तुलनात्मक लाभ म्हटलं तर आपण मग असा विचार करू की अरे हे सगळे ऑप्शन जे आहेत ते आपल्याला बरोबर वाटायला लागतात आणि इथे आपलं उत्तर चुकू शकतं. तर इथे आपल्याला विचारलंय की हे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत म्हणजे शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग, वन आणि खनिज संपत्ती, कापड उद्योग आणि मत्स्यपालन, फलोत्पादन आणि पर्यटन हे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यातला कोणता विभाग जो आहे तो शाश्वत तुलनात्मक लाभ हा कोकण विभागाला देऊ शकतो किंवा कोकणचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशाला मिळू शकतो. तर इथे आपल्याला असं वाटू शकतं की हां शेती आणि कृषी प्रक्रिया पण चालेल. कदाचित ते जरी नाही वाटलं तरी सेकंडमध्ये आपण थोडं कन्फ्यूज होऊ शकतो. वन आणि खनिज संपत्ती कारण दक्षिण कोकणामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला खनिज संपत्ती आढळते. सो आपल्याला असं वाटेल की जी खनिज संपत्ती आहे तर त्याच्यासाठी ते असू शकतं आणि त्यामुळे आपण ऑप्शन बी किंवा 2 नंबरच्या ऑप्शनकडे जाऊ शकतो. तर इथे लक्षात घ्या इथे आपल्याला विचारले शाश्वत तुलनात्मक लाभ. शाश्वत म्हणजे काय? तर तो चिरकाल असा टिकणारा असला पाहिजे. मग जर शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योगांचा आपण विचार केला तर कोकणातील जी जमीन आहे किंवा कोकणातील तिथलं जे वातावरण आहे, हवामान आहे ते शेतीच्या दृष्टीने खरंच तेवढं अनुकूल आहे का? तर नाही. म्हणजे ज्या प्रकारची पिकं आपण इकडे पठारावरती वगैरे घेतो, ती सगळी पिकं आपण कोकणामध्ये घेऊ शकतो का? तर नाही. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक हवामान किंवा तिथली माती जी आहे म्हणजे तिथे जांभी प्रकारची मृदा जास्त आढळते. तर आपल्या ज्या पिकांना काळी मृदा लागते किंवा रेगूर मृदा लागते ती पिकं तिकडे नाही येऊ शकणार. ओके. सो त्यामुळे शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग हा ऑप्शन जातो. म्हणजे इथे आपला जिथे ए दिलेला आहे तो पर्याय क्रमांक 1 गेला, पर्याय क्रमांक 2 गेला. ओके. आता जर बी गेलेला आहे पुढे कुठेच बी नाहीये त्यामुळे आपल्याला तसं तर जनरली बी वाचण्याची आवश्यकता नाही. म्हणजे हे एक्झाममध्ये तुम्ही हे लॉजिक लावू शकता. ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. त्यानंतर वन आणि खनिज संपत्ती. जरी तिथं खनिज संपत्ती असेल तरी सुद्धा इथे आपल्याला शाश्वत असं विचारलेलं आहे. सो वन आणि खनिज संपत्ती या भागामध्ये त्याला शाश्वत असा तुलनात्मक लाभ मिळू शकत नाही. त्यानंतर कापड उद्योग. आता कापड उद्योग म्हणजे एक असा उद्योग आहे जो की वेल डेव्हलप्ड एरिया जिथे असतो तिथे हा बऱ्यापैकी चालतो. पण तो शाश्वत आहे का? कारण त्याच्यासाठी लागणारा जो कच्चा माल वगैरे आहे तो बाहेरून आणावा लागतो. आता जर आपण सध्याचाच विचार केला तर लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये जो कच्चा माल कापड उद्योगासाठी लागणार आहे, जो दुसरीकडून तिथपर्यंत पुरवायचा आहे, तो तिथपर्यंत पोहोचू शकतो का? तर नाही. त्यामुळे याला आपण शाश्वत म्हणू शकत नाही. आणि डी मत्स्यपालन, फलोत्पादन आणि पर्यटन. तर डी जे आहे ते आपल्या प्रश्नाचं म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आहे आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्याचं रिझन काय? तर कोकणला खूप छान असा समुद्र किनारा लाभलेला आहे तुम्हाला माहिती आहे.
कोकणची जी किनारपट्टी आहे तिला आपण रिया प्रकारची किनारपट्टी म्हणून ओळखतो. तर हा जो कोकणला म्हणजे कोकण विभागामध्ये जे 7 जिल्हे येतात, तर त्या 7च्या 7 जिल्ह्यांना आपल्याला समुद्र किनारा लाभलेला आढळतो. त्यामुळे तिथे मत्स्योत्पादन किंवा मत्स्यपालन जे आहे, हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर चालतो आणि समुद्र किनारा ही काही नष्ट होणारी गोष्ट नाही. ॲटलीस्ट सध्या तरी म्हणजे आणखी काही हजारो वर्ष तरी तिथे काही असं होणार नाही, की ज्याच्यामुळे मत्स्यपालन जे आहे ते थांबेल. ओके. त्यामुळे मत्स्यपालन हे शाश्वत आहे. त्यानंतर जसं मी मगाशी सांगितले, की शेतीसाठी उपयुक्त जमीन तिथे नाही. मात्र तिथे तिथल्या जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फळांचं उत्पादन घेतलं जातं. जसं की आपण पाहू शकतो, की आंबा असेल म्हणजे हापूस आंबा असेल स्पेसिफिकली, त्यानंतर काजू आहे, अंजीर आहे, यासारखी पिकं तिथं घेतली जातात, फळं घेतली जातात. सो फलोत्पादनामध्ये शाश्वत आणि तुलनात्मक लाभ कोकण विभागाला मिळू शकतो. आणि तिसरं आहे पर्यटन. गणपतीपुळे असेल किंवा काही आपण जलदुर्ग म्हणू शकतो. असे जे तिथे म्हणजे जे किल्ले आहेत पाण्यातले वगैरे, तर अशा काही गोष्टी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे समुद्रकिनारा आहे. समुद्रकिनारा म्हटलं, की पर्यटन हे आलंच. त्यामुळे जो पर्याय क्रमांक 3 म्हणजे फक्त डी जे आहे, ते आहे आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर, कारण आपल्याला शाश्वत तुलनात्मक लाभ विचारलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासन 2013 केळकर समिती अहवाल प्रकाशित माहितीनुसार राज्यातील खालील समाज गटांची प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केली आहे. पर्याय आहेत ए कातकरी, बी माडिया गौंड, सी कोलाम आणि डी भिल्ल. परत त्याला सब ऑप्शन आहेत. एक पर्याय बरोबर आहे म्हणजे कोणता तरी एक पर्याय बरोबर आहे, तो कोणता ते ओळखायला सांगितलेला आहे. आता हा प्रश्न जनरली तुम्ही जर वाचला तर बघता क्षणी तुम्हाला म्हणजे हा प्रश्न भूगोलचा प्रश्न आहे असं वाटेल, कारण आपण भूगोलामध्येच आदिवासी आणि त्यांचं जे काही जाती वगैरे आहेत, तर ते आदिवासी लोक आपण तिकडेच अभ्यासतो. मात्र हा प्रश्न इकॉनॉमिक्समध्ये येण्याचं रिझन म्हणजे 2013ला महाराष्ट्र शासनाने एक समिती जी होती ती स्थापन केलेली होती. तिला आपण केळकर समिती म्हणून ओळखतो. तर त्या म्हणजे केळकर यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती स्थापन करण्यात आली. तर ही जी केळकर समिती आहे, ती समिती कशासाठी होती? तर जो आपला समतोल प्रादेशिक विकास असतो, तर समतोल प्रादेशिक विकासासाठी नेमकं काय करायला पाहिजे याच्यावरती उपाययोजना सुचवण्यासाठी 2011ला मी 13 बोलले. 2011ला ही समिती स्थापन करण्यात आलेली आणि 2013ला या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला. मग आपल्याला समतोल प्रादेशिक विकास करायचा आहे. मग याच्यामध्ये केळकर समिती जी आहे त्यांनी काही गट जे होते किंवा काही जे जमाती होत्या त्यांना प्राचीन आदिवासी गट म्हणून त्यांची गणना केलेली होती. तर त्याच्यामध्ये कोण कोण येतात? कातकरी येतात, माडिया गौंड येतात आणि कोलाम येतात. ओके. भिल्ल हे त्याच्यामध्ये येत नाहीत. सो कातकरी, माडिया गौंड आणि कोलाम असे 3 असणारे म्हणजे ए, बी आणि सी असणारा पर्याय क्रमांक 1 हे आहे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर. ओके. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. जोड्या लावांचा प्रश्न आहे. एकीकडे आपल्याला राजकोषीय निर्देशक दिलेले आहेत आणि दुसऱ्या यादीमध्ये आपल्याला अंदाजपत्रकीय अनुमान 2018-19 सकल उत्पन्नाच्या टक्केवारीनुसार असा दुसरा गट दिलेला आहे. आता हा प्रश्न बघताना ही आकडेवारी जी आहे ती 2018-19 ची आहे. म्हणजे लक्षात घ्या की 2018चा पेपर आहे आणि त्याच्यामध्ये 2018-19चं जे अंदाजपत्रक किंवा आपण ज्याला अर्थसंकल्प म्हणतो, त्या अर्थसंकल्पाचे जे अनुमान मांडलेलं असतं, तर त्याच्याबद्दल प्रश्न आलाय. म्हणजे जेव्हा तुम्ही 2020 मध्ये एक्झामची तयारी करताय, तर तुम्हाला 2020चा अर्थसंकल्पही माहीत पाहिजे आणि त्याचबरोबर 2019 चीही काही आकडेवारी तुम्हाला माहीत पाहिजे, कारण आयोग अगदी रिसेंटलीचा प्रश्नही विचारू शकतो. हा प्रश्न म्हणजे डिटेलमध्ये आपण बघणार, पण तो कशा पद्धतीने बघणार, तर या आकडेवारीमध्ये आपल्याला शिरायचं नाहीये. आपल्याला काय लक्षात ठेवायचं की हे आकडे जे आहेत ते आत्ता बदललेले असणार, म्हणजे या प्रकारचा प्रश्न आपल्याला बनू शकतो याची कल्पना आपल्याला इथे आली पाहिजे. सो हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे राजकोषीय तूट जी होती ती 3.3, त्यानंतर महसुली तूट जी आहे ती आहे 2.2, त्यानंतर वर्षाअखेरीस एकूण थकबाकी देयता ज्या आहेत त्या आहेत 48.8 आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा स्थूल कर महसूल प्रमाण ते आहेत 12.1. तर आता इथे
जर तुम्ही राजकोषीय तूट, महसुली तूट हे घटक थोडेफार अभ्यासले असतील, तरी तुम्ही अंदाजे त्या आकड्यांचा म्हणजे जरी एक्झॅक्ट नंबर्स तुम्हाला माहीत नसतील, तर जोड्या लावायला जर प्रश्न आला, तर तिथे तुम्ही अंदाज व्यक्त करू शकता. म्हणजे वर्षाअखेरीस एकूण थकबाकी देयता किती असेल, असं तर असणार नाही की फक्त 2.2 किंवा 3.3 असेल. थकबाकी जी असेल ती ऑब्व्हियसली जास्त असेल. असं एक थोडंसं लॉजिक लावून तुम्ही असे प्रश्न सोडवू शकता. पण जेव्हा तुम्ही आत्ता इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताय, तर तुम्हाला करंट अफेअर्स सोबत रिलेट करून जास्तीत जास्त इकॉनॉमीचा स्टडी करायचा आहे. जेवढं तुम्ही करंट अफेअर्समध्ये इकॉनॉमिक्स शोधाल, तेवढा इकॉनॉमिक्स हा विषय तुम्हाला सोपा वाटेल आणि त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. महाराष्ट्र सरकारच्या 2016-17च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसुलातील विविध महसूल स्रोतांच्या महत्त्वानुसार विविध महसूल स्रोतांच्या सापेक्ष वाट्यांचा क्रम खालीलपैकी कोणता आहे? आता पुन्हा एक आपल्याला बजेटवरतीच प्रश्न आलेला आहे, पण हा जो आहे तो महाराष्ट्र सरकारचा बजेट 2016-17 म्हणजे 18ला एक्झाम झाली आणि 16-17च्या बजेटवरती प्रश्न आलेला आहे. सो आत्ता आपल्याला कसा प्रश्न येऊ शकतो? रिसेंटलीचं जे बजेट आहे किंवा 2019चं जे बजेट आहे त्याच्यावरती आपल्याला प्रश्न बनू शकतो. मग इथे काय विचारलंय की जे विविध असे महसुलांचे स्रोत आहेत, तर त्यांच्या वाट्यांचा योग्य क्रम कोणता आहे ते विचारलेलं आहे. सो असे जे प्रश्न असतात तर बऱ्याचदा थोडंफारच वरखाली होऊ शकतं, नाही तर अदरवाईज हा क्रम जो आहे तो बऱ्यापैकी सेमच राहतो. सो असे प्रश्न थोडंसं व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यासायचे आहेत. सो ह्या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे फक्त सी बरोबर. सर्वात जास्त विक्री कर, त्यानंतर शिक्के आणि नोंदणी शुल्क आणि त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होते? आता हा जो प्रश्न आहे हा मात्र आपल्याला थोडासा डिटेलमध्ये करायचा आहे. त्याचं रिझन म्हणजे हा प्रश्न असा आहे की जो लाईफ टाईम आपल्याला उपयोगी येईल. मग लाईफ टाईम इन द सेन्स म्हणजे जोपर्यंत तुम्ही एक्झामच्या प्रोसिजरमध्ये आहात तोपर्यंत. कारण हा प्रश्न तुम्हाला प्रीसाठी महत्त्वाचा आहे, मेन्ससाठी महत्त्वाचा आहे आणि याच्यावरती या टॉपिकवरती पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न येऊ शकतात. सो हा काही करंट अफेअर्सशीच रिलेटेड असणारा असा प्रश्न नाही आहे. तर हा एक फॅक्च्युअल डाटाचा क्वेश्चन आहे जो की आपल्याला परत परत बनू शकतो. मग आता हे लोकसंख्या संक्रमणाचे जे सिद्धांत आहेत तर त्याच्यामध्ये काही टप्पे मांडलेले आहेत आणि त्या टप्प्यानुसार बऱ्याचदा आयोगाने पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं असे प्रश्न विचारलेले आहेत. तर हा जो लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आहे त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या जी आहे ती खूप वेगाने वाढते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आता जे 5 टप्पे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत आणि ते समजून घ्यायचे आहेत. तर पहिला टप्पा जो आहे लोकसंख्या संक्रमणाचा त्याच्यामध्ये काय होतं तर जन्मदरही जास्त असतो आणि मृत्यूदरही जास्त असतो. म्हणजे लक्षात घ्या की जस्ट आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊया की 10 व्यक्ती जन्माला आल्या म्हणजे 10 मुलं जन्माला आली आणि 10 व्यक्ती ज्या आहेत त्या मरण पावल्या. तर जी स्थिती असेल ती कशी असेल? स्थिर असेल. कारण जेवढे आहेत म्हणजे समजा 100 लोक आहेत त्याच्यामध्ये 10 नवीन एंटर झाले आणि 10 जे आहेत ते तिथं मृत पावले. म्हणजे जी स्थिती असेल ती कशी असेल? स्थिर असेल. कारण 10 आले आणि 10 गेले म्हणजे आहे तो नंबर जो होता तो सेम राहिला. आता जो दुसरा टप्पा येतो तिथे मात्र काय होतं? जन्मदर जास्त असतो, मृत्यूदर मात्र उतरता असतो म्हणजे मृत्यूदर कमी कमी होत जातो. मग लक्षात घ्या जर समजा असं झालं की जन्माला येणाऱ्यांची संख्या 10 आहे आणि मरण पावणाऱ्यांची संख्या फक्त 2 आहे, तर मग तिथे मात्र काय होईल? लोकसंख्येचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय तर लोकसंख्या खूप वेगाने वाढेल आणि हाच आहे आपल्या लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा दुसरा टप्पा जो की आपल्याला प्रश्नामध्ये विचारलाय. इथे काय होतं तर लोकसंख्या खूप वेगाने वाढते. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं तर आता इथे जन्मदर उतरत आहे म्हणजे जन्मदरही कमी कमी व्हायला लागतो. हे का होतं तर बऱ्याचदा कुटुंब नियोजन असेल, जे आपण फॅमिली प्लॅनिंग म्हणतो, तर अशा गोष्टींच्या बाबतीत अवेअरनेस जो आहे तो लोकांमध्ये वाढायला लागतो किंवा गव्हर्नमेंटही त्या दृष्टीने प्रयत्न करत असतं आणि त्यामुळे मग हा जन्मदर कमी कमी व्हायला लागतो. त्याचबरोबर मृत्यूदर पण कमी कमी व्हायला लागतो. मग आता जन्माला येणारे पण कमी आहेत आणि मृत्यू पावणारे पण कमी आहेत. अशा स्थितीमध्ये काय होईल तर मंद वृद्धी होते. कारण जन्मदर हाय झाला होता सेकंड स्टेजला आपण पाहिलं की खूप जास्त होता आणि तो आता कमी होतोय. पूर्णपणे कमी झाला का तर नाही, पण मृत्यूदर मात्र काय आहे? कमी आहे. सो इथे काय असेल? मंद वृद्धी होईल. चौथ्या टप्प्यामध्ये
जन्मदरही कमी आहे आणि मृत्यूदरही कमी आहे. आता पहिला आणि चौथा टप्पा ऑलमोस्ट म्हणजे स्थिती सेम राहील, स्थिर राहील. कारण पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त होते आणि चौथ्या टप्प्यामध्ये दोन्ही कमी आहेत. ओके. सो स्थिती जी असेल ती पहिल्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये स्थिर असेल. त्यानंतर येतो पाचवा टप्पा. पाचव्या टप्प्यामध्ये काय होतं, जन्मदर जो असतो तो अत्यंत कमी होतो आणि मृत्यूदर सुद्धा कमी होतो. मग इथे काय होईल, मंद घट होईल. जन्मदर खूपच कमी आहे, मृत्यूदर फक्त थोडासा कमी आहे, तर मग तिथे काय होईल, लोकसंख्येमध्ये मंद अशी घट आपल्याला दिसून येईल. सो हे जे 5 टप्पे आहेत याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही. तुमच्याशी मी नंतर एक दुसरी स्लाइड पण शेअर करेन, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याची फिगर किंवा ज्याला आपण आकृती म्हणतो, तर एक आलेख ग्राफ टाइप एक आकृती दिलेली आहे, जे मी तुमच्या कुठल्यातरी नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुमच्याशी शेअर करेन ती. तर त्याच्यावरूनही तुम्हाला याचा बऱ्यापैकी अंदाज येईल. पण हा टॉपिक असा आहे, हा घटक असा आहे की याच्यावरती आपल्याला परत परत प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी एक पर्याय महाराष्ट्र राज्याचा मनरेगा योजनेसंबंधित वर्ष 2015-16 साठीचा अनुक्रमे 1 दिवसाचा रोजगार निर्मिती खर्च रुपयात आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार दिवसात दर्शवतो. आता 2015-16 साठीचा आपल्याला विचारलेला आहे. मनरेगा योजना जी आहे तर त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती किती दिवसांची म्हणजे रुपये विचारलेले आहेत आणि सरासरी रोजगार किती दिवसांचा मिळतो लोकांना हे विचारलेलं आहे. तर आत्ता अभ्यास करताना आपल्याला रिसेंटलीची आकडेवारी विचारली जाऊ शकते, जी की तुम्हाला करंट अफेअर्समध्ये मिळेल. म्हणजे जे गव्हर्नमेंटचे वेगवेगळे अहवाल येतात किंवा लोकराज्य जर मॅगझिन तुम्ही वाचत असाल, तर अशा ठिकाणी या योजनांबद्दलची माहिती दिलेली असते किंवा योजना मासिक जे असतं तर त्याच्यामध्ये ही माहिती असते. सो या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, 242 रुपये आणि 60 दिवस. ओके. तर हा 2015-16 साठीचा आहे. आत्ता रिसेंटलीचा जो असेल तो तुम्ही करंट अफेअर्समध्ये पाहू शकता. आता ही मनरेगा योजना जी आहे ती इकॉनॉमिक्समध्ये आयोगाची एक फेवरेट अशी योजना आहे, ज्याच्यावरती प्रत्येक वर्षी प्रश्न आपण एक्सपेक्ट करूच शकतो. ओके. सो मनरेगा म्हणजे काय, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. ओके. जिला सुरुवातीला नरेगा असं म्हटलं जात होतं, पण नंतर तिचं नामकरण करण्यात आलं. मग आता पहिल्यांदा एक कायदा झाला, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, आणि त्या कायद्याची डेट होती 7 सप्टेंबर 2005. 7 सप्टेंबर 2005. तर तुम्ही हे 795 असं लक्षात ठेवा, किंवा जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल की तुमच्यापैकी कोणाची बर्थ डेट असू शकते, तुमच्या रिलेटिव्हची, तुमच्या फ्रेंडची किंवा तुमची स्वतःची, तर त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. 7 सप्टेंबरपेक्षा पण जास्त महत्त्वाची डेट आहे ती म्हणजे 2 फेब्रुवारी 2006. या दिवशी काय झालं होतं, तर एक नवीन योजना देशातील 200 जिल्ह्यांमध्ये, जो वरती आपण कायदा पाहिला 7 सप्टेंबर 2005चा कायदा, त्यानुसार 2006ला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने ही योजना सुरू करण्यात आली. आणि त्यावेळेला चालू असलेल्या 2 योजना म्हणजे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम, या 2 योजना ज्या आहेत त्या या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये मर्ज करण्यात आल्या किंवा वर्गीकृत करण्यात आल्या. आता सुरुवातीला 2 फेब्रुवारी 2006ला लक्षात ठेवा, ही योजना फक्त 200 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेली, ज्याला आपण प्रायोगिक तत्वावरती असं म्हणू शकतो. त्यानंतर मात्र 2 वर्षांनी म्हणजे 1 एप्रिल 2008ला 1 एप्रिल 2008 या दिवशी काय करण्यात आलं, तर ही योजना जी आहे ती पूर्ण देशामध्ये लागू करण्यात आली. सो डेट्स कुठल्या महत्त्वाच्या आहेत, 2 फेब्रुवारी 2006 आणि 1 एप्रिल 2008, ज्यावेळेला ही योजना पूर्ण देशभरामध्ये लागू झाली. त्यानंतर 2 ऑक्टोबर 2009 या दिवशी महात्मा गांधीजींची 140वी जयंती होती आणि त्याच दिवशी या योजनेचं नाव बदलून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असं ठेवण्यात आलं. म्हणजे नरेगाचं मनरेगा झालं. कधी, तर 2 ऑक्टोबर 2009. म्हणजे 2006, 2008 आणि 2009 ही 3 वर्ष मनरेगा योजनेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत, ज्यावेळेला बेसिक माहिती आपल्याला विचारली जाईल त्यावेळेला. सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारच्याही अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्याने राजकोषीय जबाबदारी कायदा FRL अंमलात आणला? पर्याय आहेत ए उत्तर प्रदेश पंजाब, बी कर्नाटक केरळ, सी तामिळनाडू आणि डी पश्चिम बंगाल. यापैकी कोणती राज्य अशी आहेत ज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा किंवा ज्याला आपण FRBM सुद्धा म्हणतो FRL, तर तो गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र शासनाच्या अगोदर, ओके, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अगोदर त्यांनी अंमलात आणला, अशी राज्य आपल्याला विचारलेली आहेत. तर आता या प्रश्नाचं उत्तर जे आहे
तर हे थोडंसं फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, हे माहीत असणं आपल्याला अपेक्षित आहे. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे ए, बी आणि सी बरोबर. याचबरोबर महाराष्ट्र हे राज्य सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे, कारण महाराष्ट्राने सुद्धा केंद्र सरकारच्या अगोदरच हा जो राजकोषीय जबाबदारी कायदा होता तर तो अंमलात आणलेला होता. सो कुठली कुठली राज्य आहेत? उत्तर प्रदेश, पंजाब, म्हणजे तुम्ही त्याचे जे इनिशियल्स आहेत ते लक्षात ठेवू शकता. उत्तर प्रदेश, त्यानंतर पंजाब, त्यानंतर कर्नाटका, त्यानंतर केरळा, तामिळनाडू आणि महाराष्ट्र. ओके, सो या राज्यांनी केंद्र सरकारच्याही अगोदर हा कायदा अंमलात आणला होता. आता हा कायदा आहे काय नक्की? राजकोषीय दायित्व आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा, ज्याला आपण FRBM म्हणून ओळखतो, 2003चा हा कायदा आहे. राजकोषीय तूट आणि महसुली तूट कमी करण्यासाठी सरकारवरती काही बंधनं आणण्यासाठी FRBM कायदा 2003 हा संमत करण्यात आलेला. आणि या कायद्याची अंमलबजावणी जी आहे ती 5 जुलै 2004 पासून सुरू झाली. आता हा कायदा नक्की कशासाठी होता? तर म्हणजे जी आपली महसुली तूट किंवा राजकोषीय तूट असते तर ती कमी करण्यासाठी सरकारवरती काही बंधनं घातलेली. आता तूट म्हणजे काय असतं ते मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये सांगते. फॉर एक्झाम्पल, तुमचं इन्कम जे आहे, आपण एक उदाहरण घेऊयात जस्ट. तुमचं इन्कम आहे 100 रुपये आणि तुमचा खर्च होतोय 120 रुपये. ओके, म्हणजे तुमचं इन्कम 100 आहे पण खर्च मात्र 120 होतोय. मग वरचे जे 20 असतात, हे जे शिल्लक राहिलेले असतात, हे ऑब्व्हियसली तुमच्या इन्कम मधले नाही आहेत. सो हे 20 रुपये जे शिल्लक राहतात त्याला आपण म्हणतो तूट. ओके, मग आता ही जी तूट आहे ती भरून काढण्यासाठी आपण बऱ्याचदा काय करतो? कोणाकडून तरी पैसे उसने घेतो. तसं गव्हर्नमेंट पण काय करतं? मग काही कर्ज वगैरे घेतं. तर आता महसूल, जेवढं महसुली जमा असते त्याच्यातून जो महसुली खर्च होतो, आता महसुली जमा किंवा महसुली खर्च, भांडवली जमा, भांडवली खर्च, हा घटक जो आहे ना, तो म्हणजे सार्वजनिक वित्तमध्ये येणारे जे घटक आहेत ना, त्या आयोगाचे खूप, म्हणजे सार्वजनिक वित्त हा टॉपिकच फेवरेट आहे आयोगाचा. तर हा जो घटक आहे तर ते खूप कन्सेप्च्युअली खूप छान पद्धतीने मी तुम्हाला वॉरियर ऑफिसरवरती घेणार आहे. लवकरच त्याचं लेक्चर मी अपलोड करणार आहे. तर ते लेक्चर तुम्ही नक्की पहा, कारण ते लेक्चर पाहिल्यानंतर इकॉनॉमिक्सची सगळी भीती तुमची निघून जाईल. ओके, तर तिथे समजा आपण असं म्हणूया की महसुली इन्कम 100 आहे आणि महसुली जो खर्च आहे तो 120 झाला, तर 20 रुपये ही काय झाली? आपली महसुली तूट झाली. त्याच पद्धतीने राजकोषीय तूट पण काढली जाते. मग आता हे जे महसुली तूट आहे आणि राजकोषीय तूट आहे तर त्यांचं प्रमाण कमी करायचं आहे आणि त्याच्यासाठी किंवा ते प्रमाण कमी करण्यासाठी सरकारवरती काही बंधनं घालणं आवश्यक आहे आणि त्यासाठी हा FRBM ऍक्ट आलेला. आणि मग तो केंद्र सरकारच्याही अगोदर उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, केरळा, तामिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यांनी काय केलेलं आहे? तर हा कायदा जो आहे तो लागू केलेला आहे. ओके, आता दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या की या कायद्याने कुठली बंधनं घातलेली, तर 2009 पर्यंत महसुली तूट जी आहे ती शून्यापर्यंत आणायची आहे आणि मार्च 2009 पर्यंत राजकोषीय तूट ही 3% कमी करायची आहे. अशी बंधनं या FRBM ऍक्ट 2003 नी गव्हर्नमेंटवरती घातलेली होती. मग आता या बाबी साध्य करण्यासाठी काही लक्ष्य ठरवण्यात आली आणि ती लक्ष्य ठरवण्यासाठी विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यगटाची नियुक्ती केली आणि मग त्यांनी पुढे त्यांचा अहवाल सादर केला आणि मग त्यांनी काही कंडिशन्स घालून दिल्या की तुम्ही टप्प्याटप्प्याने महसुली तूट आणि राजकोषीय तूट कमी करू शकता. सो ते तुम्ही या स्लाइडमध्ये पाहू शकता. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. नियोजनानंतरच्या टप्प्यामध्ये म्हणजे 1981 ते 2012 सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर काय होता? आता हा अगदी फॅक्च्युअल क्वेश्चन आहे की ज्यावेळेला आपण पंचवार्षिक योजना वगैरे सुरू केल्या तर त्याचा नंतरचा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये आपला GDPचा जो सरासरी जो दर होता, ग्रोथ रेट, तो काय होता असं आपल्याला विचारले, ॲव्हरेज जे आहे ते विचारलेलं आहे. तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे 5.9%. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत. 1. सार्वत्रिकता, 2. बिनशर्तता, 3. प्रतिनिधित्व, लाभार्थीच्या निवडीचा आधार आणि 4 आहे वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. आता सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न म्हणजे युनिव्हर्सल बेसिक इन्कम एक्झॅक्टली काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊया. तर एक संघटना आहे किंवा एक संस्था आहे जिला आपण बेन म्हणजे बेसिक इन्कम अर्थ नेटवर्क असं म्हणतो. तर या संघटनेने ही संकल्पना मांडली UBIची, युनिव्हर्सल बेसिक इन्कमची, आणि त्यांनी युनिव्हर्सल बेसिक इन्कममध्ये किंवा त्याची जी व्याख्या आहे ती पण त्यांनी सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्येच या ज्या अटी आहेत
तर किंवा कुठले घटक आहेत ते पण याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. आता हे लक्षात घेताना एक गोष्ट समजून घ्या की आपल्याला UBI असं देऊन त्याचा फुल फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा UBI बद्दल इतर माहिती विचारली जाऊ शकतो. मग UBI काय आहे? तर युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे गव्हर्नमेंट त्याच्या देशामध्ये राहणाऱ्या नागरिकांना ठराविक असं पेमेंट देणार आहे ते, आणि विनाशर्त, आणि ते सर्वांसाठी असेल. म्हणजे तिथे कुठलाही भेदभाव नसेल की एखादा माणूस श्रीमंत आहे त्याचं इन्कम बघितलं जाणार नाही, कोणत्याही अटीशिवाय, किंवा त्यांना जॉबच असला पाहिजे किंवा नसला पाहिजे अशा कोणत्याही अटी नसताना प्रत्येक व्यक्तीला, कुटुंबालाही नाही, प्रत्येक व्यक्तीला गव्हर्नमेंट जे आहे ते काही बेसिक इन्कम किंवा बेसिक पे करणार आहे, काही पैसे देणार आहे. आणि ते कसं असतील तर ते कॅशच्या स्वरूपात असतील. म्हणजे कुठे ते वाउचर कार्ड्स वगैरे असतात तर या पद्धतीने देणार नाही. आता ही कन्सेप्ट का आली? म्हणजे काही लोक म्हणतील अरे वा हे छान आहे की आपल्याला पैसे मिळणार, काही लोक म्हणतील की अशाने जग आळशी बनत जाईल. तर याच्या पाठीमागचं रिझन काय आहे, ही कन्सेप्ट येण्यापाठीमागचं? तर तुम्ही जर सध्या पाहिलं तर जगाचा विकास एवढा म्हणजे फास्ट होत आहे, एवढा जोरात होत आहे की मेकॅनिझम जे आहे किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की रोबोट असतील किंवा जे काही मशिनरीज आहेत ते एवढ्या फास्ट वाढत आहेत की त्यामुळे माणसाच्या हातातला रोजगार चाललेला आहे. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे एखादी कंपनी आहे तिथे समजा 10 लोक काम करत होते, पण परत काय झालं, त्या मालकाने, त्या कंपनीच्या मालकाने एक असं मशीन आणलं की जिथे त्याला आता फक्त 2च माणसांची आवश्यकता आहे. मग ती जे 8 माणसं आहेत ती बेरोजगार झाली. समजा त्या मशीननी पुढे काहीतरी काम केलं आणि ती ऑपरेट करण्यासाठी जरी माणसांची गरज पडली तरी तिथे हाय स्किलवाली लोकं लागतील. म्हणजे अशी माणसं लागतील ज्यांना ते मशीन वापरण्याचं स्किल आहे किंवा त्यांच्याकडे ते नॉलेज आहे. म्हणजे इथे काय व्हायला लागलं, मशीन्स किंवा रोबोट्स आल्यामुळे माणसाचा जो रोजगार आहे, माणसाच्या हातातील जे काम आहे ते पूर्णपणे निघून जाण्याची एक भीती वाढत चाललेली आहे. आणि जर मग असं झालं की माणसाला नोकरीच नाही राहिली, रोजगारच नाही राहिला, तर अशा वेळेला मग माणूस करणार काय? मग त्याच्यासाठी त्याचं काहीतरी बेसिक पेमेंट असलं पाहिजे. गव्हर्नमेंटने त्याला काहीतरी बेसिक पे केलं पाहिजे, आणि म्हणून ही युनिव्हर्सल बेसिक इन्कमची एक संकल्पना आलेली आहे. आणि भारतामध्ये सिक्कीम या राज्याने याच्या बाबतीत पुढाकार घेतलेला आहे. सिक्कीममधील जो सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट आहे, फ्रंट हा पक्ष आहे, त्या पक्षाने आम्ही आमच्या राज्यामध्ये ही योजना सुरू करत आहोत आणि आय थिंक 2022 पर्यंत ती पूर्णपणे लागू करणार असल्याचं त्यांनी घोषित केलेलं आहे. त्यामुळे हे चर्चेत होतं. सो याच्याबद्दल एवढं तरी लक्षात ठेवा की UBIचा लॉंग फॉर्म काय आहे, युनिव्हर्सल बेसिक इन्कम, आणि त्याच्यातले घटक सार्वत्रिकता, बिनशर्तता आणि प्रतिनिधित्व. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2004-5 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा, म्हणजे सार्वजनिक उपक्रम जे आहेत त्यांना जर चांगली कामगिरी करायची असेल तर त्याच्यासाठी आवश्यक घटक कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुरेशी स्वायत्तता त्यांना दिलीच पाहिजे. अर्थातच स्वायत्तता नसेल तर मग ते ग्रो नाही करणार जेवढे ते करू शकतात. नोकरशाही आणि राजकीय नियंत्रणामध्ये घट असायला पाहिजे, बरोबर. आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगी संस्कृती सुरू करणे. आपल्याला माहिती की प्रायव्हेटायझेशन जे आहे ते आता सध्या वाढत आहे, खाजगीकरण, आणि त्याचा फायदा काय होतो, म्हणजे एखादी गोष्ट, अगदी साधं सिंपल उदाहरण घ्या की तुम्ही बसनी प्रवास करत आहात, तर तुम्ही त्या बसची तेवढी काळजी घेता का जेवढी तुम्ही पर्सनली तुमच्या गाडीची काळजी घ्याल? म्हणजे स्वतःच्या वस्तूला आपण जेवढं जपतो तेवढं आपण सार्वजनिक वस्तूंना जपत नाही. ओके, का? कारण आपण स्वतःचं जे आहे, म्हणजे आपण म्हणतो फक्त भारत माझा देश आहे, पण तो माझा कधीच नसतो, तो आपला असतो, आणि आपल्या वस्तू आपण व्यवस्थित वापरत नाही, माझ्या वस्तू आपण व्यवस्थित वापरतो. ओके, सो त्या पद्धतीने जर तुम्ही खाजगी संस्कृती जर याच्यामध्ये सार्वजनिक उपक्रमांमध्ये जर आणली तर तिथे आपण जास्त चांगल्या पद्धतीने कामगिरी करू शकतो. त्यामुळे हे सर्व ज्या उपाययोजना आहेत त्या बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची कोणती उद्दिष्ट दिलेली आहेत? तर शेतीसाठी जे आर्थिक नियोजन आहे त्याची एकूण 4 उद्दिष्ट सांगितलेली आहेत. इथे आपल्याला 3 दिलेली आहेत. शेती उत्पादनात वाढ, हे बरोबर आहे. रोजगार संधीमध्ये वाढ, हेही बरोबर आहे. आणि ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे, हेही बरोबर आहे. याचबरोबर चौथं एक उद्दिष्ट आहे ते म्हणजे कृषीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या कमी करणे. कृषीवर जे अवलंबून आहेत त्यांची संख्या कमी करणे हे एक उद्दिष्ट आहे. आता याचं रिझन काय आहे, कारण जर डेव्हलपमेंट जर आपल्याला करायची असेल तर अर्थात कृषी क्षेत्राकडचं जे स्किल आहे ते आपल्याला इकडे वळवणं आवश्यक आहे. सो याच्यामधले तिन्ही जे ऑप्शन आहेत ते बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो जोड्या लावांशी संबंधित आहे. एकीकडे आपल्याला सरकारी योजना दिलेल्या आहेत
आणि दुसरीकडे त्या सरकारी योजनांची उद्दिष्ट दिलेली आहेत. मग या योजना, आता योजना करताना एक गोष्ट लक्षात घ्या, की योजना हा घटक असा आहे की जो तुम्हाला प्री मेन्स सगळीकडे मार्क्स मिळवून देऊ शकतो. आणि गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम असतात ना, त्या करण्यासाठी तुम्हाला वेगळं असं काही म्हणजे त्रास नाही घ्यावा लागत, की आता मी पुस्तक घेणार आणि त्या वाचत बसणार. साधं सिंपल गणित आहे, की ज्यावेळेला तुम्ही टीव्ही पाहताय, टीव्हीवरती ज्या ॲड्स येतात ना, तर त्या ॲड फक्त लक्षपूर्वक पाहिजे. कोणत्या ॲड पाहिजे? ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या स्कीम दिलेल्या असतात. म्हणजे तुम्ही उज्ज्वला योजनाची जी आहे ती ॲड पाहत असाल. बऱ्याच योजना आहेत, की ज्या योजनांची ॲड टीव्हीवरती येते. माझी कन्या भाग्यश्री अशा ज्या योजना असतात, तर त्या योजनांच्या जर तुम्ही ॲड्स जर पाहिल्या ना, तर त्याच्यातला डाटा खूप चांगल्या पद्धतीने लक्षात राहतो. किंवा वेगवेगळ्या घटकांचे जे अँबॅसिडर असतात, तर ते सुद्धा बऱ्याचदा आपल्याला ॲडमध्ये दिसतात. ॲडव्हर्टाइजमेंट ते करत असतात. तर ते तुमच्या सहज लक्षात राहतात. सो असं चालता, बोलता, येता जाता टाईमपासमध्ये सुद्धा तुम्ही अभ्यास केला ना, तर तो छान पद्धतीने लक्षात राहील. तर इथे आपल्याला 4 योजना दिल्यात आणि त्यांची उद्दिष्ट काय आहेत ती दिलेली आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजना, सौभाग्य योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना. तर याचं ह्या ज्या जोड्या आहेत त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रधानमंत्री मुद्रा योजना जी आहे ती आपण मागच्या पेपरमध्ये मागचं जे आपण एक्सप्लेनेशन पाहिलं त्याच्यामध्ये मी मुद्रा योजना डिटेलमध्ये डिस्कस केलेली आहे. सो तुम्ही ते पाहू शकता. मुद्रा योजना सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित्त आणि विकास. त्यानंतर सौभाग्य योजना सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण. आता सौभाग्य योजना जी आहे नाव थोडंसं वेगळं वाटतं, पण ती विद्युतीकरणाशी रिलेटेड आहे. त्यानंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही जी आहे ती दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना LPG म्हणजे गॅस जोडणी जी आहे ही सर्वांना माहीत असेल ही योजना, तर त्या संदर्भात ही आहे. त्यानंतर उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना वीज वितरण कंपन्यांचे आर्थिक आरोग्य सुधारणे याच्याशी रिलेटेड ही योजना आहे. मग आता या ज्या योजना आहेत तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की प्रधानमंत्री मुद्रा योजना जी आहे ती 8 एप्रिल 2015ला सुरू करण्यात आलेली. सौभाग्य योजनेची सुरुवात 25 सप्टेंबर 2017ला झालेली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना स्पेसिफिकली लक्षात ठेवायचं कारण आयोगाने डिरेक्टली या योजनेची डेट विचारली. त्याचबरोबर प्रधानमंत्री जनधन योजना जी आहे तर त्याची सुद्धा डेट आयोगाने विचारलेली आहे. तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 1 मे 2016. प्रधानमंत्री जनधन योजना खूप सोपी आणि छान अशी डेट आहे. तर ती तुम्हाला माहीत असेल तर पटकन इथे खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्यानंतर पुढचे आहे उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना, तर ती नोव्हेंबर 2015मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. ज्यांचा नागवणूक दर म्हणजे डिप्रायव्हेशन स्कोअर की एवढा टक्के आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेक अंगांनी गरीब असते. ओके, तर आता हे काय असतं डिप्रायव्हेशन स्कोअर? तर याच्यानुसार जो गरिबी किंवा आपण मल्टी डायमेन्शनल इंडेक्स जो असतो MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो असतो तो काढला जातो. मग तो काढताना कुठले घटक लक्षात घेतले जातात? तर 3 घटक आहेत ज्याला म्हणजे शॉर्ट ट्रिक तुम्ही HEL म्हणजे हेल अशी लक्षात ठेवू शकता. ज्याच्यामध्ये हेल्थ म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि जीवनमानाचा दर्जा म्हणजे लिव्हिंग स्टँडर्ड हे 3 घटक त्याच्यामध्ये लक्षात घेतले जातात आणि त्याच्यानुसार हा MPI काढला जातो आणि त्याच्यावरून मग कुठलं कुटुंब किती गरीब आहे हे ठरवलं जातं. तर जर तो 20% ते 33.33% असेल तर त्याला आपण असुरक्षित म्हणून ओळखतो. 33.33% ते 50% असेल तर त्यांना बहुआयामी गरीब असं म्हटलं जातं म्हणजे मल्टी डायमेन्शनली म्हणजे अनेक अंगांनी गरीब. आणि 50% पेक्षा जास्त असेल तर ते तीव्र गरीबमध्ये जातील. ओके, सो या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. 33.33% ज्यांचा नागवणूक दर आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा कुटुंबांना आपण काय म्हणतो? ते अनेक अंगांनी गरीब आहे किंवा मल्टी डायमेन्शनली ते पुअर आहेत असं आपण म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक म्हणजे सेंट्रल बँक जी आहे ती आपले नियंत्रण कशावरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचा वापर करते. तर आता इथे तर साधं सरळ लॉजिक आहे, तुमचा अभ्यास नसेल तरी उत्तर देता येईल. सार्वजनिक खर्च म्हणजे काय? गव्हर्नमेंट जे लोकांसाठी खर्च करतं ते. मग जर गव्हर्नमेंट तिथे खर्च करत असेल तर तिथे सेंट्रल बँकेचा संबंध येईल का? नो, त्यामुळे पहिला ऑप्शन गेला. तिसरा आहे कर महसूल. कर महसूल गोळा करणं किंवा कर महसुलातून लोकांसाठी योजना आणणं हे कोणाचं काम आहे? गव्हर्नमेंट वर्क आहे. सो पर्याय क्रमांक 3 सुद्धा येणार नाही. आणि आता हे 2 गेले म्हणजे वरील सर्व पहिला गेला तर तेव्हाच वरील सर्व येणार नाही. सो आपल्याकडे उरतं फक्त पैशाचा पुरवठा. आता पैशाचा पुरवठा करून मौद्रिक धोरण करून कशा पद्धतीने RBI किंवा सेंट्रल बँक नियंत्रण ठेवते हे अगदी थोडक्यात आपण पाहूया.
तुम्हाला माहिती असेल की इकॉनॉमीमध्ये एखाद्या घटकाची मागणी वाढली तर काय होतं, त्याची किंमत वाढते. ओके. म्हणजे जर समजा एखादी वस्तू आहे, तिची जेवढी जेवढी जास्त लोकं मागतील, तेवढी जास्त तिची किंमत वाढत जाते. म्हणजे बघा, की आपण त्याला म्हणतो ना, त्याला खूप डिमांड आली, त्याच्यामुळे तो भाव नाही देत. तर डिमांड आली म्हणजे काय, मागणी आली आणि त्याच्यामुळे काय होतं, की किंमत वाढत चाललेली आहे. मग आता आर काय करते, जर समजा असं मार्केटमध्ये म्हणजे बाजारामध्ये पैसा जास्त झाला आणि त्यामुळे मागणी वाढली आणि त्यामुळे जर किंमत वाढली, तर ती किंमत आटोक्यात आणण्यासाठी आर-बी-आय काय करते, बाजारातला पैसा काढून घेते आणि मग तो पैसा कमी केल्यामुळे काय होतं, मग ऑटोमॅटिकली मागणी थोडी कमी होते आणि मग त्याच्यानंतर जी किमती आहेत त्या पण स्थिर होतात. ओके. सो या गोष्टी ज्या आहेत ना इकॉनॉमीच्या, तर त्या खूप छान पद्धतीने मी तुम्हाला वॉरियर ऑफिसरवरती सांगणार आहे, शिकवणार आहे. अगदी विथ एक्झाम्पल जे की तुम्ही डेली लाईफमध्ये यूज करता त्याच्यासोबत सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही तो चॅनल नक्की जॉइन करा. तिथे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. इथे इतकं तरी लक्षात ठेवा, की मौद्रिक धोरण म्हणजे असं, की ज्या धोरणावरून पैशाचा पुरवठा जो आहे, तो आर-बी-आय नियंत्रित करत असते. म्हणजे चलनवाढ जर झाली किंवा किमती जर खूपच वाढायला लागल्या, तर मग तिथे काय करेल आर-बी-आय, पैसा काढून घेईल. किमती खूप कमी झाल्या, मागण्या कमी झाल्या, तर मग आर-बी-आय काय करेल, मार्केटमध्ये थोडासा पैसा सोडेल. याला म्हणतात पैशाचा पुरवठा करणारं मौद्रिक धोरण. ओके. नियंत्रण करणारं मौद्रिक धोरण म्हणजे ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी असं म्हणतो. सो इकॉनॉमीचे जे प्रश्न 2018च्या पेपरमध्ये विचारलेले होते ते सगळे आपण पाहिलेले आहेत. आय होप आजचं एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलं असेल आणि याच्यातून तुम्हाला तुमच्या पुढच्या अभ्यासाला एक दिशासुद्धा मिळालेली असेल. सो जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक द्यायला विसरू नका, कारण मी पाहते की खूप जण लाईव्ह असतात पण लाईक मात्र द्यायला ते विसरतात. सो लेक्चरला लाईक करा. त्याचबरोबर हे लेक्चर तुमच्या फ्रेंडसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या चॅनलवरती सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता, जिथे तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचे कन्सेप्च्युअल आणि कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात यावर आधारित असणारे, त्याचबरोबर ट्रिक्सचा समावेश असणारे लेक्चर्ससुद्धा तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्ही त्या चॅनलवरती मला फॉलो करा. तिकडे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. ओके. कीप स्टडिंग, स्टे सेफ. थँक यू.